तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर मनपानं केलेल्या कारवाईचा इम्तियाज जलील यांनी निषेध केला। मतीन यांच्या घरावर कारवाई करण्याची एवढी घाई का केली असा सवाल त्यांनी मनपाला विचारलाय आणि या सगळ्या प्रकारामध्ये मतीन यांच्या कुटुंबाचा यामध्ये दोष काय होता असा सवालही जलील यांनी उपस्थित केला। तर मतीन पटेल यांना लोकवर्गणीतून पुन्हा घर बांधून देऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। आता 24 तास ही नाही संपले त्याच्यासाठी काय इतकी घाई होती की रात्री 4 वाजता पोलिसांना 5:30-6 वाजता अर्ली इन द मॉर्निंग हे सगळं सुरू हे घर पाडण्याची प्रक्रिया काय नॅशनल सिक्युरिटी होती काय नॅशनल थ्रेट होता की नाही आपल्याला आजच्या आज 24 तासाच्या आत हे पाडायचं आहे। तिने काही चूक केली असेल तर एका इंडिव्हिज्युअलनी केलेली आहे। त्या घरामध्ये राहणारा त्याचा वयोवृद्ध आई त्याचा वयोवृद्ध पिता आजारी आहे, लहान मुलं त्याची बायको त्यांचा काय दोष आहे? मतीन पटेल याची जे अनधिकृत घर होतं, ऑफिस होतं आणि दुकान होतं त्यावर महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करून ते घर जमीनदोस्त केले। त्यामागचं कारण एक होतं, एक तर ते इलिगल होतं, त्याला 3 दिवसाची नोटीस दिली होती, नंतर 24 तासाची नोटीस दिली होती। मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की तुमचं घर पाडण्यासाठी ते येत आहे, ते घर पुन्हा बांधण्याची जबाबदारी आम्ही घेणार, ते घर आम्ही बांधून देणार। आणि आम्ही म्हणजे या देशामध्ये जे आज ये गुंडा राज पासून जे लोक त्रस्त झालेले आहे, हैराण झालेले आहे, हे सगळ्यांची जबाबदारी आहे। लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करेल, आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार, आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्यूट करणार आहे। ज्यांच्याकडे 10 रुपये आहे तर 10 रुपये कॉन्ट्रीब्यूट करतील, कारण सरकारला आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही या गुंडागर्दी करून एक घर पाडू शकता, घर बांधण्याची ताकद हिम्मत आमच्यामध्ये आहे। तू जो काही गुन्हा केलाय ते होऊ दे, त्याच्या आई वडिलावर पण एक प्रेशर मेंटेन करण्याचा हा प्रकार आहे की आम्ही तुला घर बांधून देणार आहे, तुझ्या मुलाला आम्ही नगरसेवक करणार आहे। हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट हा तो प्रकार आहे। पोलिसांनी तातडीने त्या इम्तियाज जलीलवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे। रात्री 12 वाजता जाऊन तू तिथं बोलतो कसा, आरोपीच्या समरनार्थ म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी? तर मतीन यांच्या कुटुंबाचा दोष काय, जलील यांनी सवाल उपस्थित केलाय आणि त्यांचं पाडलेले सगळं घर आम्ही लोकवर्गणीतून बांधून देऊ अशा प्रकारे जलील यांनी आता शब्द दिलाय। तर एकंदरीतच या कारवाईनंतर मोठ्या राजकीय प्रतिक्रिया आता उमटू लागलेल्या आहेत आणि या संदर्भात नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं बुलडोजर, तुम्ही महाराष्ट्रात अगर जिहाद करत असाल तर देवाभाऊचं बुलडोजर चालणारच।